accomplish great things, we must not only act but also dream, not only plan but also believe. The dream of initiating the talk show in journalism and mass communication department of Tirak Maharashtra Vidyapeeth has turned into a reality as we stand here to inaugurate Manthan 2023, talk show themed Retro Se Metro Tak. Good morning. I, Sakshi Basudkar, extend a warm welcome to all the dignitaries, guests, and delegates with great joy and immense exultation. I feel privileged to extend my warm welcome to all presented here for the inauguration of Manthan Talk Show. Darkness cannot drive out darkness. Only light can do that. So, I invite all the dignitaries to come up on stage for lighting the lamp. Now, I request Honorable Chancellor Sir Dr. Deepak Tirak and Honorable Officiating Vice Chancellor Tirak Maharashtra Vidyapeeth and Dean of Journalism and Mass Communication Department Dr. Geetali Tirak Ma'am to please come up on stage. I request Dr. Honorable HOD Sir Dr. Keshav Sathe to felicitate today's guest and Dr. Nutan Karnigaonkar to felicitate all the dignitaries. So what Manthan is actually and how did we execute this event? Let's know this from the students who have actually worked for this event. Good morning everyone. My name is Siddhant and Manthan start करने से पहले last year जैसे हमने student बन के observe किया था, इस बार हमने सोचा कि पिछले मंथन से क्या हम चीज़ें लेके improve कर सकते हैं इस मंथन में. So we sat and brainstormed ideas and हमने ideas सोचे क्या क्या निकल सकते हैं. फिर हमने सबने मिलके एक idea fix किया and then we started कि teams कैसे distribute करनी है. So there was a set designing team, there was a camera team, there was a PCR team and lights का team था, sound का team था. So we started making the set as per our idea and उसके बाद जो बाकी चीज़ें जैसे लाइट्स हो गया, कैमरा सेटअप, टीचर्स ने हमारी उसमें बहुत हेल्प की कि कैमरास के एंगल्स कैसे सेट कर सकते हैं या फिर लाइट्स के एंगल्स कैसे सेट कर सकते हैं. ऑल्सो द साउंड वाला पार्ट वो भी टीचर्स ने हमें बहुत हेल्प किया एंड इट वाज अ फन लविंग जॉब हमें करने मिला एंड एक्सपीरियंस भी बहुत मिला कि क्या क्या चीज़ें नई हैं सीख सकते हैं हम उससे. एंड फिर वी आर नाउ एक्साइटेड कि अभी ये मंथन हमारा कैसा जाता है. थैंक यू. तसं तर मंथन नावातच सगळं येतं की वादविवाद किंवा चर्चा, बट नॉट इन द सेम ओल्ड पॅटर्न, इन इट्स ओन युनिक वे. सो स्टार्टिंगपासून जसं एक्सचेंज ऑफ आयडियोलॉजीज बिटवीन द गेस्ट अँड स्टुडंट्स, मग तिथे गेस्ट मॅनेजमेंट आली, मग त्याच्यात म्हणजे सगळ्यांनी जसं आमचे कोऑर्डिनेटिंग फॅकल्टीज होते त्यांनी जसं गाईड केलं अँड त्यांच्या गायडन्स थ्रू इथपर्यंत म्हणजे आलो आहे अँड आता वी आर एक्साइटेड अबाउट द मेन इव्हेंट. नाव आय वुड इन्व्हाइट द पर्सन विथ ग्रेट enthusiasm who initiated Manthan, the organizer of Manthan 2023 Retro Se Metro Tak, Dr. Nutan Karnigaonkar, to share her views about the same. Thank you, Sakshi.
ऑनरेबल डॉक्टर दीपक टिलक सर, ऑनरेबल डॉक्टर गीताली टिलक मॅम, आज एक वेगळा फीलिंग आहे कारण मॅम आमच्याच विभागाच्या आहेत, पण आज आम्ही त्यांना ॲज अ गेस्ट इथे इन्व्हाइट केलेलं आहे. सो एक वेगळा आनंद आहे आजच्या कार्यक्रमाचा. आणि मंथन खूप उत्साहात सुरू केलं मागच्या वर्षी मॅमच्या त्यांच्या गायडन्सखाली. आणि एक असा प्लॅटफॉर्म मुलांना मिळावा की जिथे त्यांना सगळ्या बाबतीत एक प्रॅक्टिकल ट्रेनिंग मिळावं. सेट डिझायनिंगपासून अँकरिंग, ब्रॉडकास्ट, हे मॅमचं विजन होतं. ते आम्ही कुठेतरी ह्या इव्हेंट थ्रू एक्झिक्यूट करायचा प्रयत्न करतो आहे. ह्यावर्षी मुलांनी अजून त्याच्यात भर घालून एक छान स्टेपअप केला हा इव्हेंट. सो होपफुली आमचे 3 दिवस खूप छान जातील आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. मी खूप आता बोलणार नाही कारण सगळ्यांना उत्सुकता आहे पुढच्या सेगमेंटची. मॅम आणि सरांचा इंटरव्ह्यू जो आता पार पडणार आहे. मी जोशी सरांचं स्वागत करते आजच्या कार्यक्रमात. आणि सरांचं स्वागत करण्याची विनंती मी अनुजा मॅमना करते की सरांचं त्यांनी स्वागत करा. नमस्कार. रेट्रो टू मेट्रो या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रेट्रो टू मेट्रो हा कार्यक्रम आमच्या विद्यार्थ्यांना स्टुडिओ रेकॉर्डिंगचा अनुभव मिळावा, ते जो विषय शिकतायत त्या विषयामध्ये काय काय गोष्टी घडत आहेत, काय काय घडणार आहेत याची थोडी ओळख व्हावी आणि एकूणच कार्यक्रम निर्मिती प्रोसेस काय असते ही समजावी, यासाठी आम्ही ही मालिका सुरू करतो आहोत. आज या मालिकेचा पहिला भाग, पण तत्पूर्वी आपण एक छोटीशी एव्ही पाहूया ज्यामध्ये आपल्याचे पाहुणे ते नेमके कोण आहेत ते तुम्हाला समजेल. टीमवी प्रस्तुत मंथन 2023 रेट्रो से मेट्रो तक या थीमच्या निमित्ताने आज आपण भेटणार आहोत 2 महत्त्वाच्या व्यक्तिमत्वांना. नात्या नेते वडील व मुलगी देखील असले तरी शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे नाव मोठे व आदराने घेतले जाते. त्यातलं पहिलं नाव म्हणजे डॉक्टर दीपक जयंत टिळक आणि दुसरं नाव म्हणजे डॉक्टर गीताली दीपक टिळक. डॉक्टर दीपक टिळक हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू आहेत. डॉक्टर दीपक टिळक हे केसरी वृत्तपत्राचे संपादक असून 20हून अधिक सामाजिक आणि सांस्कृतिक ट्रस्टचे प्रमुख आहेत. केसरी हे 1889 मध्ये स्थापन झालेले दैनिक आहे. तसेच ते एक उत्तम खेळाडू आणि जुडो एक्सपर्ट देखील आहेत. डॉक्टर दीपक टिळक हे दैनिक केसरी पुणे चे व्यवस्थापक 1983 ते 2006 पर्यंत होते. तसेच सह्याद्री आणि दैनिक केसरीचे ते संपादक देखील 1984 पासून होते. या व्यतिरिक्त त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात अनेक पदव्या निभावलेल्या आहेत, जसे की डिस्टन्स एज्युकेशन बोर्ड टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे ते अध्यक्ष देखील राहिलेले आहेत. त्यांना आजवर बऱ्याच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यातले काही म्हणजे पीके उर्फ अण्णा पाटील फाउंडेशनचा पुरुषोत्तम पुरस्कार, सुशील सोशल फोरम पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार, मानद सदस्य हा पुरस्कार रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ ऑगस्ट 2012 मध्ये देण्यात आलेला आहे. त्यांनी आजवर बरीच प्रकाशनं केलीत. हिंदू किरण मराठीतून, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मेकर ऑफ मॉडर्न इंडिया, लीगल बॅटल ऑफ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वराज इज माय बर्थराईट संपादित स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, हे जुडो आणि स्वसंरक्षण मराठीतून आणि ताई ओतोशी जुडो इत्यादी असे अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आणि प्रकाशित झालेली आहेत. डॉक्टर गीताली टिळक या डॉक्टर दीपक टिळक यांच्या कन्या आहेत. स्वर्गीय श्रीमती इंदुताई टिळक यांच्या त्या नात. इंदुताई टिळक या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या होत्या व सेवा सदन आणि हुजूर पागासारख्या अनेक शैक्षणिक संस्थांसाठी मार्गदर्शक देखील त्या होत्या. अशा प्रकारे कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये असल्यामुळे बालपणापासूनच त्यांनी उत्कट स्वारस्य निर्माण झाले होते व त्यामुळेच बिनधास्त वाढीवादातून नवकल्पना त्यांना येत गेल्या. डॉक्टर गीताली टिळक या छावा या मासिकाच्या त्या संपादक आहेत. तसेच महाराष्ट्र या तै मासिकाच्या कार्यकारी संपादक आणि केसरी व मराठा ट्रस्टच्या व्यवस्थापक आहेत. तसेच आधुनिक विज्ञान आणि व्यावसायिक कौशल्य म्हणजेच मॉडर्न सायन्स अँड प्रोफेशनल स्किल्स या विभागाच्या डीन आणि जनसंवाद विभागाच्या प्राध्यापिका आहेत. तसेच त्या अनाथ हिंदू महिलाश्रमाच्या सचिव आहेत. पुणे रोज सोसायटी याच्या कार्यकारिणी सदस्य आहेत. ग्रेट डेन क्लब ऑफ इंडिया पश्चिम विभागाच्या उपाध्यक्ष, टिळक परस्यू फंड लोकमान्य ट्रस्ट सांगली, कर्मयोगी ट्रस्ट अहमदनगर, नरवीर तानाजी मालुसरे शाळा आणि महिला पुनर्वसन केंद्राच्या त्या विश्वस्त देखील आहेत.
ग्लोबल जर्नल्स येथील आमंत्रित लेखिका देखील त्या आहेत. त्यांनी आजवर बरेच रिसर्च प्रोजेक्ट्स म्हणजेच संशोधन प्रकल्प केलेले आहेत. त्यातील आंजर्ले ऑलिव्ह रिडले टर्टल प्रिझर्वेशन डॉक्युमेंटरी विभागीय संशोधन प्रकल्प, आंजर्ले येथील लुप्तप्राय कासव प्रजातींच्या संवर्धनाशी संबंधित घटनांवरील त्या माहितीपट बनवलेला आहे. त्याचबरोबर केसरी गणेशोत्सव डॉक्युमेंटरी देखील त्यांनी बनवलेली आहे. डॉक्टर गीताली टिळक यांनी वैविध्यपूर्ण विषयातील महिला शिक्षक म्हणून TACCI 2018 व 19 पुरस्कार, द पिलर ऑफ हिंदुस्थानी सोसायटी अवॉर्ड यांना मिळालेला आहे. छावा दिवाळी अंकासाठी उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. 2018 मध्ये राष्ट्रीय महिला रत्न सुवर्ण पदक पुरस्कार त्यांना मिळालेला आहे व 2017 मध्ये उत्कृष्ट कामगिरी आणि उल्लेखनीय भूमिकेसाठी आंतरराष्ट्रीय पुरस्कार व पत्रकारिता आणि जनसंवाद क्षेत्रातील उत्कृष्ट प्राध्यापक आणि योगदान व कामगिरीकरिता व्हीनस इंटरनॅशनल फाउंडेशनद्वारे आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्राप्त झालाय. तर अशी ही अष्टपैलू जोडी आज आपल्या समवेत असणं हे आपल्या सर्वांचं भाग्यच. धन्यवाद. आजच्या मंथनच्या पहिल्या भागात रेट्रो टू मेट्रोमध्ये आज आपले पाहुणे आहेत डॉक्टर दीपक टिळक, जे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती आहेत, केसरीचे संपादक आहेत, आणि दुसरे आहेत आपल्याच विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉक्टर गीताली टिळक, ज्या या विभागाच्या डीन पण आहेत. आज यांना सुरुवातीला बोलवण्याचं कारण एकच आहे. एक तर आपण माध्यम याविषयी चर्चा करणार आहोत, माध्यमात काय काय गोष्टी घडत आहेत हे समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. पण हे करताना माध्यमाचा इतिहास काय होता, अगदी खूप लांबचा नाही पण जवळचा इतिहास काय होता, माध्यमात काय काय घडत होतं आणि आता काय काय घडतं आहे आणि भविष्यामध्ये काय काय घडू शकतं याविषयीची चर्चा आजच्या या पहिल्या भागात होणार आहे. ही चर्चा करण्याचं कारणही अकॅडमिक आहे. ते एवढ्यासाठी की आपल्याला नेहमी असे प्रश्न विचारतात की व्हॉट इज द हिस्ट्री ऑफ मास कम्युनिकेशन, व्हॉट इज द हिस्ट्री ऑफ मीडिया, व्हॉट इज द रोल ऑफ न्यूजपेपर, आज न्यूजपेपर कुठं आहेत, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मला वाटतं की आजच्या चर्चेमधून आपल्याला मिळू शकतील. आणि हे तुम्हाला अभ्यासासाठी तर उपयोगी आहेच, पण एकूणच माध्यमाचा प्रवास आणि फक्त माध्यमाचा नाही तर माध्यम शिक्षण याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. कारण तुम्हाला कल्पना असेल की माध्यम क्षेत्र आज 2 लाख कोटी रुपये एवढा त्याचा टर्नओव्हर आहे. अर्थात त्यात फिल्म आहे, PR आहे, ॲडव्हर्टायझिंग आहे, न्यू मीडिया आहे. तर अशा 2 लाख कोटी रुपयाच्या उद्योगासाठी आपल्याला तेवढीच कॉम्पिटंट माणसं तयार करावी लागतील ना, आणि तोच करण्याचा प्रयत्न टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागात आहे. आणि म्हणून आजच्या पहिल्या कार्यक्रमात मी डॉक्टर दीपक टिळकांना एक पहिला प्रश्न असा विचारू इच्छितो की आपण 1970-75 पासून मला वाटतं की केसरीचे सरव्यवस्थापक म्हणून मला वाटतं तुम्ही सुरुवात केलीत, केसरीचे संपादक होतात, आजही आहेत. तर मुळात तेव्हाचं वर्तमानपत्र आणि आजची वर्तमानपत्राची स्थिती आम्हाला जर थोडक्यात सांगितली तर आम्हाला हा नेमका प्रवास कसा चालाय हे लक्षात येईल. 76च्या सुमाराला मी प्रत्यक्ष केसरीमध्ये काम करायला सुरुवात केली आणि 81ला केसरी शताब्दी वर्ष होतं. हो, त्याच्यामुळे अनेक दृष्टीने त्या वर्तमानपत्राचं खप वाढावा आणि ते सगळा इतिहास हा लोकांपर्यंत जावा, 100 वर्षाचा जो इतिहास त्याचा होता, याकरता खूप प्रयत्न केले गेले. 2 मोठे आहेत बदल. एक तांत्रिक बदल त्या काळात झाला आणि दुसरा पत्रकारितेच्या क्षेत्रातला झाला. तांत्रिक बदल म्हणजे हँड कंपोज होतं, तिथे ॲटोमॅटिक कंपोज आलं, त्याच्यातून फोटो कंपोज आलं. फोटो कंपोजवरून DTP जे सुरुवातीला फायनान्स मिनिस्टरनं नंतर भारतात प्रथम मी आणलं आणि त्याचे फॉन्टसुद्धा बदलले. आणि त्याच्यावर तर कस्टमशी मला खूप चर्चा म्हणजे भांडण करावं लागलं की हे फोटो कंपोज मशीन आहे, हा कॉम्प्युटर नाही. आणि ते मला व्याख्या दाखवत होते, त्याच्यामुळे खूप दिवस ती चर्चा चालली होती आणि शेवटी ती मशीन्स मला मिळाली. पण त्याचाही फॉन्ट बनवावा लागला, कारण मराठी फॉन्ट असा त्याच्यावर थोडंसं त्यांनी तयार केली होती अक्षरं, पण चांगला असा नव्हता. त्याच्यामुळे पहिला फॉन्टही बनवला आणि त्याच्या पुढे सगळं आता तेच चालतं. हो.
आता ते फक्त आम्ही प्रिंटआउट काढत नाही आणि डायरेक्ट प्लेटला पान लावून जातो. तेव्हाच ऑफसेट आणि नंतर कलर प्रिंटिंग हेही वर्तमानपत्राच्या ह्याच्यात आलं. त्याच्यामुळे हा एक खूप मोठा बदल होता. तो तुम्ही सगळा पाहिलेला आहे जवळून? पाहिलेला आहे आणि मी महाराष्ट्रात पहिला केला आहे, हे मला निश्चितच सांगायला आवडेल. त्यावेळच्या खूप लिमिटेशन्स होत्या आणि पत्रकारिता वेगळी होती असं मी म्हणतो. कारण पटकन एखादी न्यूज आणणं आणि ती छापणं आपल्या वर्तमानपत्रात आणि त्याच्यामुळे खप वाढणं हे खूप घडत होतं. आणि त्याच्यामुळे सर्व संपादकांचं सारखी अशी एकमेकांवर कुरघोडी चालत असे की कोणाला पहिल्यांदा न्यूज मिळते, कोणाला फोटोग्राफ हे मिळतो आणि तो आपण उद्याला कसा छापू शकू, लांबून कसा आणू शकू. आणि त्यात टेक्नॉलॉजी एवढी बदलत नव्हती. त्याच्यामुळे त्याची खूप स्पर्धा असे. म्हणजे आता हिंद केसरी किंवा महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोल्हापूर किंवा बेळगावला होत, तिथून फोटो काढायचा, तिथून ते गाडीतून घेऊन यायचा, त्याचं फोटो प्रिंट करून ब्लॉक करून ते ब्लॉक करावं लागायचं. आणि ही सगळी प्रोसेस जवळजवळ पुण्यात फोटो आल्यानंतर 1 तास 1.25 तास लागत असे आणि त्याच्यानंतर छापायचं. त्याचे बेळगावहून 7 तासाचा प्रवास आणि दुसऱ्या दिवशी अंकात तो फोटो असणं हे स्पर्धाच असे. आणि जो कोणती करे जिंके त्याचा खप दुसऱ्या दिवशी साहजिक वाढलेला असे. म्हणजे मला एक आठवतं की याला कुतुब मिनारमध्ये एक ॲक्सिडेंट झाला. त्या सुमाराला एकदम लाईट गेले आणि आत जे सगळे गर्दी तेव्हा 3ऱ्या मजल्यापर्यंत जाता यायचं, ते सगळे वरचे परत यायला लागले आणि खालच्या लोकांना ते काहीच माहिती नव्हतं. आणि तिथे चेंगराचेंगरी झाली. ॲक्सिडेंट म्हणजे चेंगराचेंगरी झाली आणि 8 का 9 लोक मेले त्याचे. ते साधारण 4 वाजता घडलं असेल, 3-4 वाजता. आणि त्याचे फोटोग्राफ तिथल्या आमच्या फोटोग्राफरने काढले. आता ते पुण्याला कसं आणायचं हा प्रश्न होता. तर मुंबई दिल्ली फ्लाईट होती, त्याच्यामुळे तिथे त्याला फोटोग्राफरला सांगितलं कोणतरी एक गाठ त्या ह्याच्यात, कारण एअरलाईनची तशी सर्व्हिस नव्हती, कोणाच्या तरी एखाद्या मराठी माणसाच्या खिशात तो रोल दे. तो रोल ती फ्लाईट येऊन पुण्याला यायला परत वेळ होता, तेव्हा मुंबई पुणे प्रवासाला खूप वेळ लागायचा. तर बरोबर मी एक डबी केमिकल हायपोचं दिलं होतं. ते काचा सगळ्या बंद करून तिथल्या तिथे तो रोल डेव्हलपिंगला त्या याच्यात टाकला. तिथून तो गाडीत बाहेर असं उडत उडत वाळवत पुण्यापर्यंत आणला. तिथून प्रिंट काढले, ते आम्ही छापले. पण इतका उशीर झाला त्या सगळ्याला की एक मी खाली थांबलो होतो रात्रभर की नको या एडिशनला बातमीत जाऊ दे फोटो नको, या एडिशनला बातमी जाऊ दे फोटो नको, असं करत पुण्याची एडिशन आली. बाहेर गर्दी झाली विक्रेत्यांची. मग मी म्हटलं नाही, आता ही छापायला सुरुवात करा, जेव्हा अंक जायचा असेल ते जाऊ दे. पण आम्ही त्या दिवशी ते फोटो केसरीत छापू शकला आणि उशीर झाला. उशीर हा एक वर्तमानपत्रात असा असतो की त्या वेळेला त्या STs रेल्वे जेथून कसं आम्ही डिस्ट्रीब्यूट करतो त्या निघून गेल्या की काही नंतर अंक पाठवून येणे त्याची रद्दी होते. त्याच्यामुळे काही उपयोगच नाही होत. आणि त्या याला मला राष्ट्रपतीचं प्राईज मिळालं केसरीच्या अंकाला त्यांच्या हस्ते आणि ते प्राईज घेतलं. पण त्याचा अनुभव हा सांगितला की तो उशीर जो झाला त्याच्यामुळे सर्वात कमी अंक आमचा त्या दिवशी खपला आणि राष्ट्रपती प्राईज मिळालं. अशा तऱ्हेची ती स्पर्धा होती. मग जगताप सुतार या ठिकाणी दरोड्याचं हे झालं, त्यावेळेला क्राईम न्यूज मिळवणं, ठिकठिकाणून ते आणणं, पोलिसांशी तसे संबंध ठेवणं, त्याच्यावरून परत एक मोठं किंवा तो एक ट्रेंड वेगळा होता. म्हणजे त्यावेळी काही वर्तमानपत्र अशी होती कॉम्पिटिटर की ते क्राईम न्यूजला एवढं महत्त्व द्यायचं नाही, पण आम्ही ते छापलं. किंवा त्यांना जे फाशी दिली तेव्हा फाशी देत असताना सहज मी ठिकठिकाणी फिरत असे तर मला एकाने सांगितलं होतं सिंगापूरवरून एक कॅमेरा मिळतो, ट्रान्झिस्टर मिळतो, जो सर्व भारतातले चॅनल त्याच्यात चालतात, भारतातले नाही जगातले. तर सर ट्यून करता करता मला लक्षात आलं की पोलिसांच्या वेळेसुद्धा ते कॅच करतं.
त्याच्यामुळे आम्ही रात्री गच्चीत ते कॅच करायला बसलो होतो आणि फायनली तो मेसेज, जशी फाशी झाली तशी मेसेज आला की हे फाशी दिली. ती हेडलाईन आम्ही केली. तोपर्यंत आम्ही गप्प होतो, कारण जर नाही दिली गेली आणि आपण छापलं तर आपली न्यूज विश्वासार्हता हे वर्तमानपत्राचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. तो तेव्हाही होता, आजही. त्यात कुठेही कॉम्प्रोमाइज हे नाही. भरकन छापून टाकलं आहे आणि मग काही वेळा माफी मागायची वेळ येते. वर्तमानपत्र हे असाही एक भाग आहे की जे प्रिंट असतं, जे लोकांच्या हातात नंतरही असतं, आणि त्याच्यामुळे खटले झाले तर वर्तमानपत्रावरच होतात. बाकी कुठल्या माध्यमांवर खटले झालेत असं फारसं मी ऐकलेलं नाही. त्याचं खूप लांबलेलं पण असं काही फार होत नाही. त्याच्यामुळे तोही एक मोठा फरक. हा खूपच म्हणजे सरांनी सांगितलेला अनुभव हा तांत्रिक बदलांविषयीचा आहेच, पण बातमीविषयीची सतर्कता, बातमी मिळवण्याची धडपड आणि ती वेळेवर छापण्याची धडपड, ही जी त्यामागची जी सिन्सिअरिटी आहे ती मला वाटतं पत्रकारितेमध्ये पूर्वी मोठ्या प्रमाणात होती. डॉक्टर गीताली टिळकांनी हे सगळं जवळून बघितलं आहे. त्यांनी घरातच बघितलं आहे. म्हणजे केसरीचे जुळणारे खिळेसुद्धा त्यांनी लहानपणी ऐकले असतील, त्याचे आवाज. त्यामुळं पत्रकारिता असलेल्या, परंपरा असलेल्या घरात त्यांचा जन्म झाल्यानंतर छावासारखं मासिक, त्याच्या त्या संपादिका आहेत. त्यामुळं हे घरातले जे संस्कार आहेत ते कसे म्हणजे मला वाटतं की तुमच्यात ते हळूहळू डेव्हलप होत गेलं असेल की बातमीकडं असं बघायचं, एखाद्या लेखाकडं असं बघायचं, हे असं नाही करायचं. हे झालेले संस्कार कशा पद्धतीनं तुमचा हा प्रवास सुरू झाला? खरं तर लहानपणापासूनच झाला, कारण आमचं लपाछपीसाठी आमचा बिंडे किंवा जी डार्क रूम होती ही लहानपणी आमचं फेवरेट स्पॉट होता. त्यामुळे आमच्या वाड्यात मी लहानपणापासूनच ऑफिसमध्ये इतकी फिरत होते की मला म्हणजे हा गमतीचा भाग झाला. पण सांगण्याचं तात्पर्य की आम्ही जेव्हा सगळी मुलं तिकडे की एकदा राज्य आलं कोणावर की ते कितीतरी दिवस चालू राहायचं, कारण अख्ख्या डार्क रूममध्ये, बिंड्यांच्या रूममध्ये कुठे कोण लपलंय हेच कळायचं नाही. तर तेव्हापासून मी प्रेसमध्ये फिरायचे. म्हणजे तेव्हा इवन मला छोट्या छोट्या गोष्टी पण आठवतात की तेव्हा टेलिफोन ऑपरेटर आपला आत्ता कसं एक्सटेन्शनला करून देतं, तेव्हा ते वायरचं ते युनिट असायचं. तर त्याच्यापासून मी त्यांच्याबरोबर बसायचे की मला इतकी गंमत वाटायची की ह्याला फोन कनेक्ट करून द्यायचा. तर मग तेव्हा ते मीडियम होतं जे आपण टेलिफोन म्हणतोय, ते एक्सटेन्शनचं सांगायचं तरी मी त्यांना म्हणायचं मला तर नेक्स्ट टाईम आलं की सांगा की तो वायर आता ह्या एक्सटेन्शनला जोडली की त्यांच्या केबिनमध्ये फोन वाजायचा. मग इथपासून मी सुरुवात केली. त्याच्यानंतर मग डार्क रूममध्ये फोटो कसे एक्सपोज करतात आणि ते प्रिंटिंगमध्ये कसे हे करतात त्याच्यासाठी मी तिकडे जाऊन बराच वेळ बसायचे, ते बघायचे. आणि आजी माझी इकेबाना ओरिगामी करत असल्यामुळे मी तिच्याबरोबर आर्ट अँड क्राफ्ट खूप करायचे लहानपणी. म्हणजे माझी सुरुवात केसरीच्या लिखाणामध्ये ही आर्ट क्राफ्टच्या ॲक्टिव्हिटीज किंवा असं. आणि आजोबा माझे ॲनिमल्सबद्दल मलाही आणि त्यांना खूप प्रेम होतं, त्याच्यामुळे आमच्या घरात सगळ्यांनाच आहे म्हणजे, त्यामुळे ते खूप मला पुस्तकं आणून द्यायची. त्यामुळे ते बऱ्याचशा माझ्या मित्रमैत्रिणींना मी सांगायचे. मग मला लक्षात यायचं की ह्यांना ह्याच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे किंवा ओरिगामी ॲज अ आर्ट असं काय हे माहिती नाही आहे. म्हणून मी तेव्हापासून आजी मला शिकवायची आणि त्याची मी छोटे छोटे सदरं सुरू केली. म्हणजे शाळेत असतानाच की ही माहिती काढायची, मग ती आजोबा आजींकडनं एडिट करून घ्यायची आणि ती छाव्यामध्ये, तेव्हा छावा नव्हता पण केसरीमध्ये लिहायला म्हणजे छावा 85पासून सुरू झाला आहे, पण तेव्हा मग ही छोटी छोटी सदरं मी त्यांच्याबरोबर लिहायला लागले. सो असं ती सुरुवात झाली. आणि नंतर मग मी ग्रॅज्युएशन नंतर 2003मध्ये जेव्हा जर्नलिझमला ॲडमिशन घेतली तेव्हा मी प्रथम रिपोर्टिंग ह्या क्षेत्रात आली. तोपर्यंत मी लहान मुलांसाठी किंवा आर्ट रिलेटेड अशा पद्धतीचं लिखाण करत होते. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा ते लिखाण सुरू झालं तेव्हा मग मी बाबांची मदत घ्यायला लागले की एकदा माझा लेख तपासून द्या मी. आणि तेव्हा आमच्याकडे निखिल गजेंद्र गडकर जे होते त्यांचं इतकं फेमस एडिटर म्हणून ते खूप स्ट्रिक्ट आहेत. तर पहिल्यांदी मी जायचे तेव्हा प्रत्येक माझ्या बातमीच्या शेजारी एवढे लाल शेरे असायचे की असं लिहितात का, हे चुका होत आहेत, असं हेडिंग असतं का, ऱ्हस्व दीर्घाच्या चुका आहेत. तेव्हा मला लक्षात आलं की म्हणजे आत्ताच्या पिढी किंवा तेव्हा तर तुमच्याकडे डिक्शनरी किंवा ऑटो काय आपल्या मोबाईलवर
केल्यावरती लगेच तुम्हाला तुमच्या चुका कळतात तसं नव्हतं. त्यामुळे हाताने लिहून ती बातमी तपासून घेणे हे खूप मला तेव्हा शिकण्यासारखं म्हणजे ते होतं. मग हळूहळू मी जर्नलिझमचा अभ्यास कंप्लीट केल्यानंतर जेव्हा गेले तेव्हा प्रथम मी यूथ पुरवणीपासून सुरुवात केली, कारण मला वाटलं की आत्ताची लहान म्हणजे यंग जनरेशनला तिथपासनं हे गरज म्हणजे पत्रकारिता म्हणा किंवा त्याच्यातलं मीडिया एज्युकेशन असेल, मग मीडियामध्ये काय चाललंय हे यूथपासनं किंवा लहानपणापासून सुरुवात करायची गरज आहे. म्हणून जास्त इंटरेस्ट मी त्याच्यात आणि छावामध्ये घेतला. आणि मग छाव्यामध्ये काम करत असताना मध्यंतरी मग मला लक्षात आलं की मल्टिपल इंटेलिजन्सची मी एक हावर्ड गार्डनरची थेअरी वाचली, तेव्हा मला लक्षात आलं की वेगवेगळ्या गोष्टीमधून मुलांचं कसं डेव्हलपमेंट होते, म्हणजे ब्रेनची म्हणा किंवा वेगवेगळ्या इंटेलिजन्सची, ते अभ्यास करून मग मी माझा थिसिस त्याच्यावर मी रिसर्च करायला सुरुवात केली. आणि मग जेव्हा छावा माझ्याकडे पूर्णपणे एक 7-8 वर्षापूर्वी सोपवण्यात आला, तेव्हा मी ठरवलं की आता ह्या सदरांमध्ये कशा पद्धतीचे बदल करायची गरज आहे, की आता सगळ्यांना तेव्हा सेमी इंग्लिश सुरू झालेलं होतं मी शाळेत असताना, त्यामुळे सगळ्यांना इंग्लिश भाषा ही तितकीच येणं गरजेचं आहे. हे लक्षात आल्यावर इंग्लिश सेक्शन एक 2 पानांचं वेगळं सुरुवात केली. आणि ते करत करत मग आता त्याच्यामधनं काय काय सदरं दिली, कारण मी खूपसे म्हणजे वेगवेगळे चाइल्ड मॅगझिन्स आणि हे वेगवेगळ्या ह्याच्यातले वाचले, तर मला लक्षात आलं की त्यांना जे वाटतंय ते छापतायत किंवा तशी सदरं देत आहेत, पण मुलांच्या मानसिक दृष्ट्या त्याच्यात काय हवं किंवा काय बदल करायला हवे ह्याचा अभ्यास मी सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेतले. कोणीच हा अभ्यास केलेला नव्हता की ॲक्च्युली मुलांना काय हवंय. लहान मुलांचं जेव्हा आजीनी हा कन्सेप्ट बाल सह्याद्रीचा मांडला, तेव्हा लहान मुलांना पण वेगळं सदर असू शकतं हे तिने पहिले तो कन्सेप्ट सुरू केला मराठी पेपरमध्ये. त्यामुळे मला लक्षात आलं की हे खूप जणांना अभ्यासच केलेलं नाहीये. मुलांना काय गोष्टी, कविता, कोडी असं जनरल, पण त्या सदरामुळे त्यांच्यात कुठला इंटेलिजन्स डेव्हलप होतो हा अभ्यास कोणी केलेला नव्हता. त्यामुळे त्याचा मला खूप फायदा झाला आणि त्या प्रकारे मी बदल छाव्यामध्ये करत गेले. आणि मग ते अजूनही आता वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग माझे चालू असतात छावा मासिकात.
सर्वोत्तम उच्च शिक्षण म्हटलं म्हणजे एकच नाव, पुण्यातील सर्वात एस्टीम्ड नॅक अक्रेडिटेड विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ. TMV मध्ये आता ऍडमिशन्स ओपन आहेत फॉर डिप्लोमा, बॅचलर्स अँड मास्टर्स डिग्री इन जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन, BSc इन प्रोफेशनल ऑडिओ टेक्नॉलॉजी, BA इन म्युझिक प्रोडक्शन, BA इन जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन, तसेच ॲडव्हान्स डिप्लोमा कोर्सेस इन साऊंड रेकॉर्डिंग टेक्नॉलॉजी, म्युझिक प्रोडक्शन अँड व्हिडिओ प्रोडक्शन, ऑडिओ प्रोडक्शन, व्हिडिओ प्रोडक्शन अँड न्यूज प्रोडक्शन मध्ये EVET सर्टिफिकेशन देणारे भारतातील एकमेव विद्यापीठ म्हणजेच TMV. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, अभिमत विद्यापीठ, 101 वर्षांची शैक्षणिक परंपरा. आजच tmvmassmedia.com ला भेट द्या किंवा कॉल 9112249372. गीताली मॅडमनी जे आत्ता आपल्याला सांगितलं त्यातल्या 2-3 गोष्टी तुमच्या नक्की लक्षात आल्या असतील. एक तर कार्यानुभव म्हणजे काय, म्हणजे त्या स्वतः त्या खेळे काय, ते टेलिफोन ऑपरेटर काय, सगळं मौच वाटणार आहे. कारण त्यांना हा अनुभव मिळाला कारण त्यांच्या घरी प्रेस होता. आपल्याला हा अनुभव आपण जे प्रॅक्टिकल्स करतो त्यातून घ्यायचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की मुलांचं मानसशास्त्र समजून मुलांना नेमकं काय हवं आहे याबाबत मासिकं खूप दुर्लक्ष करतात. मराठी क्षेत्रात तर ही वानवा आहेच, इंग्रजीमध्ये त्या मनाने आपण बऱ्यापैकी समृद्ध आहोत. पण मला वाटतं बालसाहित्य हे कायमच मराठी साहित्य विषयात मागच्या पाकावर बसलेलं असतं. इव्हन बालसाहित्य संमेलनाचे अध्यक्ष कधी मुख्य मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षासाठी विचार होत नाही, पण मुलांसाठी लिहिणं, मुलांसाठी विचार करणं आणि नवीन पिढी घडवणं हे खूप महत्त्वाचं कार्य करताय. आणि त्यासाठी तुम्हाला खूप पारितोषिकं पण मिळाली आहेत. म्हणजे ती आपण आत्ता नाही सांगितली, पण जे चांगलं होतं समाजात त्याला दाद दिली जाते, त्याचा ऑनर होतो, हे आपण छावाच्या बाबतीत बघितलेलं आहे. मी आता पुन्हा टिळक सरांकडे येईन. टिळक सर, एकतर तुम्ही सुरुवातीला सांगितलं पत्रकारिता, त्यातली तांत्रिकता, माध्यमात काम करण्याची निष्ठा, व्हॅल्यूज. पण जेव्हा तुम्ही टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू झालात तेव्हा माध्यम शिक्षण हा विषय तुम्ही खूप गांभीर्याने घेतलात आणि तो तुम्ही इथं वेगवेगळे कोर्सेस सुरू करून केलात. तर तुमचं माध्यम शिक्षणाकडे पाहण्याचा नेमका दृष्टिकोन काय आहे तो आम्हाला ऐकून घ्यायला आवडेल. एक तर माध्यम शिक्षण हे अगोदर होतं, पुणे युनिव्हर्सिटी ते होतं, जिथे मी स्वतः किंवा माझी आई पहिल्या बॅचची विद्यार्थिनी. त्याच्यामुळे ते त्यावेळेला त्या ठिकाणी थोडंसं मॅनेजमेंटचं पार्ट ॲड केलेला होता. 50 मार्काचं त्यावेळेला न्यूजपेपर मॅनेजमेंट, माध्यम व्यवस्थापन कसं करायचं, व्यवस्थापन. कारण शेवटी त्या सगळी ती इंडस्ट्री आहे आणि त्यातला प्रत्येक भाग आपल्याला माहिती पाहिजे असतो. जसं मगाशी मी म्हटलं उशीर झाला तर संपादकाची नेहमीच हे असतं की लेटेस्ट बातमी घालावी, लेटेस्ट आकडे त्या ह्याच्यात यावेत, परंतु प्रत्यक्षात तसं होत नाही. आणि अजून थोडं थांबा, निवडणुकाच्या निकालाच्या वेळे वगैरे आकडा अजून बदलतो, त्यात तो अंक गेलाच नाही विकला तर तुम्ही बदल करून त्याचा काहीच उपयोग नसतो. तुम्ही फक्त तुमच्याकरताच तो राहतो, वाचकांपर्यंत पोहोचत. याच्या दृष्टीने जेव्हा इथे मी शिवाय शिकवायला, कारण त्याची गरज होती खूप. पुण्यात म्हटलं तरी आपल्याकडे एवढ्या वर्तमानपत्रांनी एडिशन काढल्या की माणसांची पळवापळवी चालायची, एवढ्या नोकऱ्या अवेलेबल होत्या. आणि त्याच्यामुळे ऐकून आश्चर्य वाटेल खरंच आहे. त्याच्यामुळे इथे गरज होती आणि तशा दृष्टीने मी तो अभ्यासक्रम सुरू केला. एक तर मूळ असतंच की मूळ जी पत्रकारितेची तत्त्व आहेत किंवा हे आहेत हे शिकवावंच लागतं. पूर्वीच्या काळी ते शिकवावं एवढं लागत नसेल, त्या अनुभवातून येत असते. म्हणजे तात्यासाहेब केळकर किंवा करंदीकर म्हणत, लोकमान्यांची पत्रकारिता वेगळी होती, पण हे म्हणत चांगलं लिहिलं की लोक वाचतात. आता चांगलं लिहिलं की वाचतात असं नाही. जसं कलर प्रिंटिंग आल्यानंतर आम्ही अगोदर फोटो छापायचो, कारण लगेच आम्हाला 4 याच्यात स्कॅन करून देता यायचा नाही. ते एक मुंबईवरून वगैरे करून आणायचं, मी दिल्लीहून करून आणायचो फ्लाईटवर. म्हणजे अगोदर फोटो स्कॅन करून आणायचा आणि मग त्याच्यावर कोण लेख लिहितं का म्हणून बघायचं. अच्छा, असं उलट होतं आधी फोटो. असं खूप वेळेला व्हायचं, कारण तो फोटो चांगला पाहिजे आणि मग त्याच्या दृष्टीने तसा लेख पाहिजे. इतकं चेंज होता आणि त्याच्याकरता हा अभ्यासक्रम सुरू केला आणि मग त्यात बदल करत गेलो आम्ही. कारण तोपर्यंत अनेक, मी अगोदर जसं सांगितलं तशी पुढली माध्यमं आली जे शक्य नव्हतं.
ते भरकन फॅक्स आलं पहिल्यांदा, की जे आता परत आउटडेट झालं. तेव्हा कॉम्प्युटर याच्यावरून आम्ही मोडेमवरून बातम्या दिल्लीवरून किंवा याच्यावरून आणू शकत होतो. ते मोडेमही आता हे झालं. आता तर इंटरनेटवरून ते कधी पटकन येऊ शकतं. व्हॉट्सअप कॅमेरा आणि हे लागायचं. आता आमचं कोणी वार्ताहर आहे तो तिथल्या तिथे फोटो काढतो आणि तो इकडे पाठवून देतो. रुरल भागात असू दे, कुठे असू दे. त्याची ती जी यायची नाही तर पूर्वी एसटीत याच्यात पाकिट घालायचं, ते कंडक्टरजवळ द्यायचं. आमचा माणूस इथे याला यायचा एस टी स्टँडवर, ती सगळी पाकिटं गोळा करायचं, मग यायचं, मग आम्ही आवृत्तीत छापायचो. त्याच्या बाहेरचं बातम्या लवकर येणं आणि टेलिफोन महाग होता, म्हणजे अगदी आवश्यक असेल तेव्हाच टेलिफोनवर पाठवा असं होतं. हे सगळे बदल झाल्यानंतर मग ग्रामीण भागात सुद्धा त्या पत्रकारांना थोडं शिकवणं आवश्यक होतं आणि तशा तऱ्हेचे काही प्रयत्न केले गेले. तसं आपणही सुरू करत असताना सोलापूर, सांगली, नगर या जिथे कुठे केसरीच्या आवृत्त्या होत्या तिथे हे अभ्यासक्रम सुरू केले. तिथेही मुलांना त्याचा उपयोग झाला आणि अनेक नोकऱ्या मिळाल्या. तेवढ्यात दूरदर्शन जे एकेकाळी फक्त याच्यापुरतं होतं, म्हणजे गव्हर्नमेंटचं होतं, ठराविक वेळ चालायचं, 24 तास चॅनल वगैरे असा काही भाग नव्हता. जे सरकारला पाहिजे असायचं तेवढंच दाखवलं जायचं आणि एकदम ते बदललं, मल्टी चॅनल झालं आणि ती एक स्पर्धा सुरू झाली. आणि मग ते भरकन आजही म्हणजे फारसा विचार न करता ते पटकन लगेच सांगायला लागतात. तेच त्यांना भडीमार करायचा असेल तेच करतात. अशा तऱ्हेची पत्रकारिता आज सुरू झाली असं मला हे वाटतं, की तेच जज, तेच करणारे, तेच कोण ठरवतात की हा चुकीचा आहे, हा बरोबर आहे. हे सगळं अगोदर पत्रकारच ठरवतात आणि ते त्याच्याप्रमाणे एखाद्याचं वाक्य एक चुकलं की त्याच्यावर जो भडीमार सुरू होतो तो दिवसभर आपण सगळं त्याच्यावरच पाहत बसतो, म्हणजे कंटाळा येईस्तोपर्यंत अशा तऱ्हेचं हे दाखवलं. पण मग पत्रकारितेमध्ये व्हॅल्यू एज्युकेशन यायला हवं, ही नैतिकता सातत्याने शिकवायला हवी. हो, सातत्याने शिकवायला हवी, कारण किती जरी म्हटलं ते करमणूक नाही, ते एक माध्यम आहे आणि त्याचा परिणाम हा वाचकांवर किंवा जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांवर होत असतो. की सारखं तेच जेव्हा होतं तेव्हा खरंच वाटायला लागतं की ही घटना खरंच घडली असेल. म्हणजे अगदी पहिल्यांदा काही आत्महत्या होत्या किंवा यांच्या वगैरे त्या वेळेला हे सुरू झालं, पण तिथून आता त्यात सातत्य दिसतं. सारखं ब्रेकिंग न्यूज, प्रत्येकाची ब्रेकिंग न्यूज. आणि मग वर्तमानपत्र जे छापील वर्तमानपत्र आहे त्याला बंधन आहेत. ते आम्ही रात्री काय 1 वाजता बंद करत असू तर 1 वाजता बंद करून आमची हेडलाईन ठरवलेली असते जी सकाळी तुम्हाला वाचायला. आणि त्याच्यामुळे ती बंधनं वर्तमानपत्रावर आलेली नाही. पण त्याला एक भाग असा आहे की जी इतर ठिकाणी खोटेपणा दिसतो तो जर छापील वर्तमानपत्र प्रिंट मीडियामध्ये तो पाळला गेला, त्याची बॅकग्राऊंड नीट दिली गेली तर त्याला आजही ते आवश्यक आहे. म्हणजे मला असं वाटत होतं या करोनाच्या वेळेला तर वाटायला लागलं की हे संपतं वाटतं साधारण. इतके वर्ष आपण सांभाळलं पण विकतच घेणार नसेल माणूस आणि हे असेल तर काय होतं. पण उलटं झालं, म्हणजे खप खूप वाढले, नको फुगवलेले खप होते ते गेले. त्याचे अनेक वर्तमानपत्रांचे ते खप राहिले नाहीत. म्हणजे असं पुणे आज किती वाढलं, त्यात इंग्लिश मिडियम किती मुलं झाली, पण इंग्रजी वर्तमानपत्राचा खप नाही वाढला, तो कमी झाला. कारण ते वेगळ्या माध्यमातून त्या पण रिजनल लँग्वेजमध्ये जे होते मराठी वर्तमानपत्र होती ती मात्र राहिली आणि काही फुगवलेले कमी झाले असतील पण राहिली. हे जेव्हा दिसतं ते काय झालं किंवा त्याच्यानंतर जाहिरातीचं प्रमाण वाढलं. जाहिरातदार काय त्याला पाहिजे असतं की त्या माध्यमावरही विश्वास पाहिजे. ते माध्यमावरच प्रेक्षकाचा जर विश्वास राहणार नसेल तर जाहिरातीकडेही तसंच पाहिलं खरं. आणि त्याच्यामुळे त्याचा बॅलन्स हा पत्रकारांनी कुठल्याही माध्यमातला असू दे त्यांनी हा पाहिला पाहिजे की जोपर्यंत तुम्ही तो विश्वास निर्माण करत नाही तोपर्यंत तुमच्या याचा उपयोग नाही. मग तुम्हाला त्याचं उत्पन्न मिळणार नाही आणि उत्पन्नावर तर शेवटी वर्तमानपत्राची इंडस्ट्री तुम्ही काही रेव्हेन्यू धरली तर रेव्हेन्यू मिळालंच पाहिजे. आणि रेव्हेन्यू करता ही काही ज्या गोष्टी आहेत या पाळल्या पाहिजेत. नवीन जे काही वेगवेगळ्या गोष्टी येतात, म्हणजे अनेक जण आता असं आहेत की स्वतःचंच इंटरनेटवर वर्तमानपत्र चालवतात.
आणि तेवढ्या पुरतं त्या लोकांना पाठवतात. असे खूप जण आहेत. आपलेच विद्यापीठाचे 2-4 विद्यार्थी असे आहेत की ते स्वतःची वर्तमानपत्र चालवतात. म्हणजे दुसरं काही नाही, ते स्वतःचं तयार करतात पान आणि किंवा न्यूज आणि ते सगळ्यावर सर्क्युलेट. तंत्रज्ञानाने दिलेली एक नवीन संधी आहे. नवीन संधी आहे आणि चालवू शकतात असं दिसतंय. म्हणजे ते चांगल्या तरीने ते चालवतात असं ते येऊन सांगतात की आमचं त्याच्यात भागतं आणि आम्हाला उत्पन्नही त्याच्यातून मिळतं. पण ही एक नवीन हे आणि हे बदल सारखे होत राहणार आणि त्याच्यामुळे ते शिक्षण आहे त्याला आवश्यकच आहे. जसं प्रिंट मीडियावरून थोडं टेलिव्हिजन वाढतंय म्हटल्यावर मी टेलिव्हिजनकडे गेलो. मी एक अर्धा तास चॅनल चालवत होतो केसरीचा, जो आम्ही डिस्ट्रीब्यूट किंवा हे ब्रॉडकास्ट करत होतो थ्रू केबल. विद्यार्थ्यांना त्यात संधी मिळायची का काम करायला? हो, अर्धा तास ते करत होतो. पुढे केबल बंद झालं, टाटा स्काय वगैरे याच्यावर आलं, मग त्याचं गणित बसेना. म्हणजे ते जे काही मागतात पैसे खूप मागतात, त्याच्यामुळे आम्ही ते मग बंद. पण हा प्रयोग तुम्ही केलात म्हणजे मुलांना कायम करण्याची संधी देण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण म्हणजे कुठल्या वृत्तपत्राने हे केलेलं नाहीये. नाही, दुसऱ्या नाही केलं, त्यांनी केले तर एकदम मग चॅनल्स. पण ते सगळं व्यावसायिकरण, बाजारीकरण आहे. गीताली मॅम, तुम्हाला प्रश्न विचारायचे. तुम्ही 2007, 8, 9 पासून, साधारण 9 सालापासून माध्यम शिक्षणात आलात, बरोबर? हो हो. म्हणजे आता किती 13 वर्ष झाली आहेत. तुम्ही जेव्हा आलात तेव्हा न्यूजपेपरवर हवी होणारी माध्यमं, रेडिओ, टेलिव्हिजन, प्रायव्हेट चॅनल्स, सोशल मीडिया थोड्याफार, पण आज तर सोशल मीडियाने आपलं अगदी इथपर्यंत आलेलं आहे. तर तुम्ही हे सगळे विषय अभ्यासक्रमात यावेत यासाठी काही प्रयोग केलेत किंवा काही प्रयत्न केले किंवा कसं बघत होतात तुम्ही की आता माध्यम शिक्षणाचा 360 डिग्रीमध्ये माध्यम शिक्षण बघायचं झालं तर काय काय सेगमेंटेशन असा विचार केलात तुम्ही? जर आपण जसं ते क्लासिफाय जर ब्रॉडली केलं तर आपण एज्युकेशन जर 1.0 म्हणलो मीडियामधलं, तर ते सुरुवात झालं आपल्या पत्रकारितेने, म्हणजे त्याच्यात ट्रॅडिशनल मीडिया होतं. मग पार्ट 2 मध्ये कम्प्युटर्स आले, कारण मग त्याच्यावरती टायपिंग सुरू झालं. मग थर्ड म्हणजे 3.0 मध्ये आपल्याकडे इंटरनेट आलं. मग 4.0 मध्ये सोशल मीडिया आणि इन्स्टा हे सगळं आलं. आता नवीनच ChatGPT सारखे बाकी सगळे जे ॲप्स येत आहेत ते. सो वी आर इन टू द म्हणजे 5th लेवल असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. तर टेक्नॉलॉजी ही सतत येत राहणार आहे आणि मला असं वाटतं की त्याला काही पर्याय नाही आहे, म्हणजे वी कांट अवॉइड इट. त्याच्यामुळे स्टुडंट्सना किंवा आपल्या सगळ्या मीडिया एज्युकेटर्स म्हणा किंवा जे मीडियात काम करतात त्यांच्या, मला असं वाटतं की आपण त्याच्यावरती मास्टरी, बिफोर द मशीन टेक्स ओव्हर यू, तुम्ही त्याच्यावरती मास्टरी मिळवणं हे गरजेचं आहे. कारण आपल्यापेक्षा आपण शिकण्याच्या कपॅसिटीपेक्षा AI किंवा मशीन लर्निंगचे जे माध्यम आहे ते डायरेक्ट म्हणजे आपल्या डबल स्पीडनी ते ह्या गोष्टी शिकतायत. त्यामुळे ह्युमन आणि मशीनची रेस झालेली आहे ही आत्ता जी आपण बघतोय ती. आता तर या नवीन ॲपमुळे तर ते म्हणजे लिखाण पण करतात आणि ते कुठे पण प्लॅजराईज नाही आहे एवढ्या लेवलचं लिखाण पण त्याच्यात आता होऊ शकतो. तर म्हणजे तुमच्या क्रिएटिव्हिटीमध्ये आता हे शिरलेलं आहे, येईल आता. हो, आता ते आपल्याला हळूहळू ते इन्कल्केट करायला लागेल. मात्र तुम्हाला तुमचं म्हणजे आता पत्रकारितेच्या बाबतीत लिखाण आणि ह्याच्यासाठी मुलांमध्ये ते आपल्याला डेव्हलप करायला लागेल. म्हणजे एक तर वाचन खूप कमी झालेलं आहे मुलांचं, कारण हे रेडीमेड अवेलेबल असतं सगळीकडे. सो आपल्याला बेस त्याचा पक्का ठेवायला काही गोष्टी आपल्याला पूर्ण बदलता येणार नाही आहेत. म्हणजे आपल्याला मुलांमध्ये न्यूजपेपर्स किंवा मॅगझिन्स हे आधी वाचणं किंवा जरी आपण TV चॅनल म्हणलो तरी ते बघणं आणि काय पद्धतीच्या बातम्या आधी आपल्याला ते अभ्यास केल्याशिवाय त्याच्यावरती ॲक्ट करता येणार नाही. कारण आता प्रॅक्टिकल ट्रेनिंगचं जो नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये आलंय ते त्याच कारणाने आलंय. कारण आता सुद्धा जेव्हा फ्रेशर्स येतात केसरीमध्ये तेव्हा लक्षात येतं की त्यांना साधा हेडिंग देता येत नाही किंवा बातमी सुद्धा लिहिता येत नाही. जेव्हा की ते म्हणतात की आम्ही जर्नलिझम ग्रॅज्युएट आहोत, आम्ही जर्नलिझममध्ये मास्टर्स केले, पण त्यांचं ते इतकं त्यांना सपोर्ट मिळतो की त्यांना असं वाटतं की आपल्याला येतंय, पण ॲक्च्युअल कागद पेन देऊन लिहायला घेतलं तर त्यांना खूप प्रॉब्लेम्स येतात. सो मुळात तिथपासनं सुरुवात करायची गरज आहे. त्यामुळे प्रॅक्टिकल ट्रेनिंगला न्यूजपेपर ही आपण कायमच ठेवणार आहोत. म्हणजे ट्रॅडिशनल मीडिया कधीच आउटडेटेड होणार नाही. त्याच्यामुळे ट्रॅडिशनल मीडिया कंटिन्यू करून ह्या नवीन ॲप्समध्ये आपण अभ्यास म्हणून त्याच्यावर मास्टरी
मिळवण्याच्या दृष्टीने जसे जसे येतील तसं तसं ते सिलेबसमध्ये घेणं हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे आता व्हॅल्यू ॲडेडचं पण गरज आहेच आहे, कारण एथिक्स हे पाळले पाहिजे. त्यामुळे मीडियामध्ये जर तुम्हाला अजूनही लोक बिलीव्ह करतात, सो हे फ्युचर आपल्या यंग जनरेशनकडे आहे की त्यांनी ते मेंटेन ठेवलं पाहिजे. जर तुम्ही खूपच त्याच्यामध्ये खूप चेंजेस करत गेलात किंवा खूप त्याच्यात काही हे करत, तर मग लोकांचा हळूहळू विश्वास कमी होईल. त्याच्यामुळे मुलांना एथिकल व्हॅल्यूज किंवा मॉरल व्हॅल्यूज याच्यात शिकवणं गरजेचं आहे. त्यामुळे व्हॅल्यू ॲडेडमध्ये हे सगळे शिवाय आपण लोकमान्य टिळकांनी हे वेगवेगळी माध्यम कशासाठी वापरली. जरी आता आपण म्हणलंय की माध्यमं बदललेली आहेत किंवा नवीन आलेली आहेत, तरी पण मूळ अजून समाज प्रबोधनाची अजून गरज आहे. म्हणजे असं नाहीये की आता फक्त तेव्हा न्यूजपेपर होता असं आपण म्हणतो, पण उलट आता जास्त गरज आहे. कारण एवढ्या टेक्नॉलॉजीची असंख्य त्यांना वेगवेगळे प्रॉब्लेम सुद्धा मुलांना येतात काम करताना म्हणा, अभ्यासाच्या म्हणजे स्टुडंट लाईफमध्ये म्हणा. त्यामुळे मीडिया एज्युकेशनमध्ये सायकॉलॉजी म्हणा, ह्या अलाइड सब्जेक्टचीही तितकीच गरज आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. हो, आणि आपण आपल्या ऑलरेडी करिक्युलममध्ये ते घेतलंय की आपण पॉलिटिक्स घेतलंय, सोशॉलॉजी घेतलंय. हे ह्याच्यासाठी घेतलंय की पॉलिटिकल कव्हरेज, आता काय निवडणुका आल्या आहेत त्याच्यात काय नक्की चालू आहे हे मुलांना जर कळलंच नाही तर ते अभ्यास न करता ते कव्हर कसं करणार. मग ते खूप वेळा आम्हाला असं लक्षात येतं की इव्हन गणपतीच्या एक गंमत म्हणून उदाहरण सांगते की अशा जेव्हा येतात स्टुडंट्स विचारायला, त्यांनी एकदा आम्हाला प्रश्न विचारला की टिळकांना असं कसं सुचलं की गणपती असा दिसावा. म्हणलं टिळकांनी गणपती नाही शोधून काढलेला. म्हणजे सांगायचं आहे की मुलांना गणेश उत्सव काय हेच कळलं नाही, गणपतीच टिळकांनी शोधून काढला असं त्यांना वाटलं. मग त्याचा चेहरा असा असावा हे असं का वाटलं. म्हणजे इतकं ते मुलांना बेस अभ्यास करून येत नाही, त्याच्यामुळे त्यांना काही वाचन करण्याची गरज आहे. तुमच्या समोरची आव्हानं खूप आहेत. म्हणजे आता खूपच वेगवेगळ्या पद्धतीनं सर ह्या गीताली मॅमनी जे उत्तर दिलं त्या संदर्भात मला तुम्हाला प्रश्न विचारायचं वाटतं, कारण तुम्ही थोडे आधीच्या पिढीचे आहात म्हणून, पण तरी भविष्यावर नजर असलेले आहात म्हणून हा प्रश्न विचारतो की ChatGPT आता आलाय हां, किंवा चायनामध्ये तर आर्टिफिशियल न्यूज रीडर आहे. म्हणजे तो वाचतो सगळ्या न्यूज, तो एक्सप्रेशन देतो, तो पॉजेस घेतो, तो हेडलाईन सांगतो. ChatGPTमध्ये तर तुम्ही एखादा साधा मी विषय सांगितला, टिळक महाराष्ट्र विद्यापीठावर जर मला एखादा प्रबंध लिहायचा झाला की मी 4-5 मुद्दे दिले तर अप्रतिम प्रबंध लिहून मला मिळतो. म्हणजे असं त्यांचा दावा आहे. तुम्ही ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीकडे कसं बघता आणि याच्यातले जे गॅप्स आहेत, कारण असं आहे की शेवटी आता गुगल ट्रान्सलेट आहे आपल्याकडं, पण गुगल ट्रान्सलेट काय करते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते अत्यंत वेगळ्या पद्धतीनं. तर हे जे तांत्रिक बदल आहेत ते आशयावर आरूढ होतील का आशय हा कायमच वर राहील? नाही, आशय राहणारच ना. ते ठिकठिकाणचे रेफरन्स मशीन घेतं आणि ते रेफरन्समधून हे करतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे म्हणजे काही त्यांनी जी स्टोअर केलेली माहिती आहे ती हे असतं. तुम्ही तुमचा स्वतःच्या ज्या भावना आहेत किंवा त्याचं जे ॲनालिसिस आहे हे तुम्ही लिहिता, ते सगळंच याच्यावर नसतं, नाही तर मग काही उपयोगच झाला नसता. म्हणजे मग हेच करायचं तर निवडणुकीचा निकाल काय लागेल, सगळे त्याला क्वेश्चनेअर द्या, क्वेश्चन आणि त्याचं उत्तर घ्या. आणि निकालाच्या बाबतीत अजूनही जगामध्ये सेफॉलॉजी अजून खूप मागं आहे. म्हणजे अमेरिकेचे निवडणुका असो, आपल्या इकडच्या निवडणुका असो, बऱ्याच ठिकाणी आपले सेफॉलॉजी चुकलेत. म्हणजे ते शास्त्र सुद्धा आपण अजूनही शिकलो नाही आहे. तर या शास्त्राच्या बाबतीत नेमकं काय होणार आहे. पण नवीन येणारी टेक्नॉलॉजी आपण स्वीकारली पाहिजे, एवढं स्वीकारायला लागतेच. म्हणजे ती फार काळ तुम्ही लपवून ठेवू शकत नाही. जसं दूरदर्शन खूप उशिरा आलं, ते बाहेर होतच सगळ्या. आणि जायचो तेव्हा खूप अप्रूप वाटायचं की चॅनल बदलायचे, वेगवेगळे प्रोग्राम पाहायचे. हे नवीन होतं कलर TV. म्हणजे माझ्या वडिलांनी पहिला TV आणला, कस्टमला कळलंच नाही हे काय आहे. अच्छा. आणि त्यांच्या यादीतच नाव नव्हतं, त्याच्यामुळे तो लहान होता, 9 इंची. तो आला दिल्लीत, त्या दिल्लीच्या कस्टमला काही कळलं नाही, काय आणलं असेल काहीतरी, जाऊ. पण त्यांना माहिती होतं की दूरदर्शन येणार आहे, कारण ते खासदार होते, त्यामुळे त्यांना ती बातमी होती. आणि त्याचा उपयोग नंतर आम्हाला दिल्लीला जेव्हा आम्ही जायचो तेव्हा हे व्हायचं. त्याच्या टेक्नॉलॉजी येत जाते. जसं संगणक एवढा येईल का आज प्रत्येक हे टेलिफोनचं असं पॉसिबल होईल का हे कोणाला माहिती होतं. असं काही हे नव्हतं. येईल हळूहळू.
पण आता करोनाच्या याच्यात अगदी झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलाच्या हातात, कारण अभ्यास त्याच्यावर गेल्यामुळे त्यांनाही ते विकत घ्यावे लागले आणि अभ्यासाचं माध्यम झालं ते. हो, म्हणजे ऑनलाईन द्यायचं नाही, ठराविक A++ वाल्यांनाच ऑनलाईनचे कोर्सेस काढायला परवानगी, असं जिथे तुम्ही होता तिथे ह्या फक्त 2 वर्षात तुम्ही अशा याला आला की ऑनलाईन करा, ऑफलाईन करा, काही करा, सगळे मोड चालतील आणि सगळे सारखे आहेत. नाही तर हे सगळे सारखं असंही समजलं जात नव्हतं. म्हणजे डिस्टन्स एज्युकेशन हे काहीतरी इन्फिरियर, सगळे सारखे हे समजलं जाणं ही मला वाटते देण आहे. कुठूनही तुम्ही मार्क आणा, तुमचे स्किल्स अक्वायर करा, कारण याच्या पुढे स्किल याला अजून मागणी राहणार आणि त्याच्यामुळे ते स्किल ओरिएंटेड जास्त हे करतायत आणि त्याच्यामुळे टेक्नॉलॉजी येतच राहील, स्वीकारायला पाहिजे आणि ती स्वीकार लागतेच. तुम्ही नाही स्वीकारली तर दुसरं स्वीकारतो आणि तुमच्या पुढे जातो. मित्रांनो, गेल्या अर्धा तास आपण प्रसारमाध्यमाच्या म्हणजे अगदी 1975 पासूनच्या वृत्तपत्राचा प्रवास, वृत्तपत्र कसं तयार होतं, बातम्या कशा येतात, त्या कशा पोचतात, उशीर कसा वृत्तपत्राला होतो पासून ChatGPT बोललो. कारण या संपूर्ण प्रवासाचे टिळक सर साक्षीदार आहेत. डॉक्टर गीताली मॅडम गेली 12-13 वर्ष या माध्यमात संपादक म्हणून, शिक्षक म्हणून आणि आता प्रभारी कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळं प्रसारमाध्यम शिक्षण आणि प्रसारमाध्यमं याविषयीचे त्यांचे विचार निश्चितच आपल्याला म्हणजे यातून आपल्याला बरंच काही शिकता येण्यासारखं आहे, एक नवीन दृष्टी देणार आहे. मला वाटतं की पुढच्या भागामध्ये नवीन माध्यमं काय आहेत, त्या माध्यमात माणसं कशी काम करतात याविषयीची माहिती तुम्हाला मिळेल. आपण दोघंही इथं आलात आणि आमच्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली माहिती दिली, त्याबद्दल विभागातर्फे मी आपला मनपूर्वक